पुणे शहरात आडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर दगडफेक केल्याच्या निषेधार्थ मार्केट यार्ड गेटच्या समोरील रस्त्यावर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी विटंबनेच्या घटना करणाऱ्या समाजद्रोही व्यक्तींना प्रशासनाने 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा करणारा कठोर कायदा लागू करावा अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय श्रीराम यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला। पुणे शहर छत्रपती शिवाजी महाराज का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदू धर्म की जय, धर्मवीर संभाजी महाराज, शिवाजी महाराज का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। आडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर एका जिहादी वृत्तीच्या व्यक्तीने दगडफेक केला। त्याच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। दगडफेक करणारा हा PSI पठाण यांचा मुलगा आहे। तो मुलगा छत्रपतींच्या स्मारकावर दगडफेक कसा करतो त्याची मनोवृत्ती तपासली पाहिजे। त्याला लगेच मनोरुग्णाचे सर्टिफिकेट कुठून आलं, त्याला लगेच जामीन कशी झाली, हे सर्व संशयाचे वातावरण आहे। आम्ही प्रशासनाला विनंती करण्यासाठी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी हा रास्ता रोको केलेला आहे। विटंबनेच्या घटना करणाऱ्या समाजद्रोही व्यक्तींना प्रशासनाने 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा करणारा कठोर कायदा लागू करावा। या महापुरुषांमुळे हिंदू आपलं अस्तित्व आहे, हिंदू राष्ट्र आहे। त्यांची विटंबना होत असेल तर हिंदू धर्म कधीही गप्प बसणार नाही। गड किल्ल्यांवर अतिक्रमण चालू आहे ते आम्ही काढू। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही हिंदू कधीही गप्प बसणार नाही। अशांना आम्ही चोख उत्तर देऊ। आमची मागणी आहे, PSI पठाणला निलंबित करा, तरच खऱ्या अर्थाने ही कारवाई होईल। त्या आरोपीस मोकाट सोडू नये, अन्यथा आमच्या देखील मनोरुग्ण भरपूर आहेत। या सर्व विषयासाठी आम्ही रास्ता रोको केला असून आगामी काळात कडक कायदा झाला नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा सुधाकर बहिरवाडे यांनी दिला। आज आम्ही तर सोलापुरात आंदोलन केले। पुणे येथे हडपसरला एका मनोरुग्णाने छत्रपती शिवाजी महाराजांवर दगडफेक केली। तो एका PSI पठाणचा मुलगा आहे आणि तो नुसता त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर कसं काय दगडफेक करतो, त्याची मनोवृत्ती तपासली पाहिजे। आणि त्याला लगेच मनोरुग्णाचं सर्टिफिकेट आलं कुठून आणि त्याला लगेच एका दिवसात जामीन झाली कुठं, हे सगळं संशयाचं वातावरण आहे। त्यासाठी आम्ही प्रशासनाला आज विनंती करायला आलोय की छत्रपती शिवाजी महाराजांवर, महापुरुषावर जे जे असं करतील, विटंबना करतील, त्यांना 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा करा। कारण की आज जे महापुरुष होते म्हणून आज हिंदू धर्म टिकून आहे, हिंदू राष्ट्र टिकून आहे आणि हिंदुस्थान टिकून आहे। त्यांची जर विटंबना होत असेल तर आम्ही हिंदू धर्म कधीच सहन करणार नाही आणि छत्रपती महाराजांचा, शिवाजी महाराजांचा अपमान तर कधीच सहन करणार नाही। आणि आज ना उद्या जिथं जिथं या दर्ग्यावर, जे गडावर जिथे जिथं हे दर्गे उभारलेले आहेत, विटंबना चाललेली आहे, ते सुद्धा आम्ही काढून घेऊ। आणि या भविष्यामध्ये कधी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजचे गड किल्ले सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करू आणि असल्या मनोरुग्णाला ठेचून काढू। अहो मला एक सांगा, सर्टिफिकेट आलंच कुठं काय? आणि ते पठाण नावाचा PSI आहे, त्यांनी त्याला लगेचच त्याला सर्टिफिकेट येतं। त्याच्या घरामध्ये ती संस्कृती आहे की शिवाजी महाराजांना आपले हिंदू हे दुश्मन आहे ते सांगण्यासाठी। म्हणून मी ठासून सांगतो की त्या PSI पठाणला निलंबित करा, तरच हे कुठंतरी कारवाई झाल्यासारखं होईल, अन्यथा त्याला रस्त्यावर सोडू नका। नाहीतर आम्ही कुठंतरी त्यांनी सापडला तर आमचे मनोरुग्ण भरपूर आहेत। आम्ही आज इथं रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांवर कायदा व्हावा 10 वर्षाचा। यावेळी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे, श्रीराम युवा सेना अध्यक्ष राजकुमार पाटील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख पुरुषोत्तम कारकल, हिंदू राष्ट्र सेना रवी गोणे, ओम साई प्रतिष्ठान शिवराज गायकवाड, बजरंग दल संयोजक नागेश बंडी, अंबादास गोरंटला, सूरज भोसले, सतीश आनंदकर, पवन कोमटी यांच्यासह समस्त हिंदू आघाडीचे पदाधिकारी, युवक सदस्य आणि हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।